महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते। ही सभा मुकाई चौक किवळे या ठिकाणी घेण्यात आली। आमदार उदय सामंत व तसेच खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी या सभेला संबोधित केले व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाईल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व सभेला संबोधित केले। यावेळी संपूर्ण स्थानिक मतदार उपस्थित होते व शहरातील सर्व अधिकृत उमेदवार तसेच त्यांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। मला सांगतो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होत असताना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीवर आरोप करतोय, राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षावरती आरोप करते। आम्ही ही निवडणूक विकासाच्या दृष्टिकोनातून लढवतोय। आज शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांची सभा होती, परंतु या ठिकाणी वेळेवरती खरं तर आमच्या कार्यकर्त्यांनी या वेळेला सभेचं गांभीर्य घेतलं नाही। वेळ होऊन गेल्यानंतर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांना 4 सभा ह्या ठाणे अंबरनाथ या ठिकाणी होत्या आणि हेलिकॉप्टर हे 5:15 नंतर उडू शकत नाही आणि म्हणून या सभेला त्यांनी संबोधित केलं स्पीकरवरती, मोबाईलवरती। आणि खात्री आहे मला की या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष हा ताकदीने उतरलेला आहे। करदात्याचा जो पैसा तिजोरीमध्ये जातो त्याचा योग्य विनियोग वापर व्हावा या दृष्टिकोनातून शिवसेना पक्ष हा अजेंडा विकासाचा घेतलेला आहे, भ्रष्टाचाराचा नाही तर विकासाचा घेतला आहे। आणि जो भ्रष्टाचार ज्यांनी केलेला आहे त्याला या शहरातील जनता धडा शिकवाल। अजित पवार या ठिकाणी येतात आणि भाजपचा जो आहे तो भ्रष्टाचार बाहेर काढतात। तुम्ही देखील ज्यांनी कोणी भ्रष्टाचार केला त्यांचा बाहेर काढता। मी तुम्हाला सांगतो, या शहरामध्ये श्रीरंग बारणे यांनी कायमच ज्यांनी चुकीचं काम केले त्याच्या विरोधात सातत्यानं बोलत राहिलो। तो सत्तेमध्ये असू द्या, आमच्या बरोबरचा असू द्या किंवा विरोधकातला असू द्या, आम्ही त्याची भीडभाड ठेवली नाही। आमचा अजेंडा हा लोकांना स्वच्छ प्रशासन देणं, भयमुक्त शहर ठेवणं आणि या शहरामध्ये ज्या सुविधा आहे, नागरी सुविधा त्या देण्याच्या संदर्भामध्ये आमचा अजेंडा। परंतु आपण एकीकडे आपली महानगरपालिका श्रीमंत होती, ती आता कर्जाच्या डोंगराखाली गेल्याचं देखील बोललं जाते। कोण या सगळ्याला जबाबदार? मी तुम्हाला सांगतो, तुमच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराच्या जनतेला मी आवाहन करेन की ज्यांनी सत्ता उपभोगली आणि आता ज्यांच्यावरती आरोप केले जातात भ्रष्टाचाराचे, आपण या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवा, हे मी तुमच्या माध्यमातून सांगतो। प्रथमतः मी आपले श्रीरंगप्पा बारणे यांचं मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी माझी उमेदवारी स्वीकारली आणि मला एक संधी दिली या क्षेत्रामध्ये काहीतरी करण्यासाठी, जनतेसाठी। मला जे माझे विजन्स आहेत 2025 आणि 26चे, या ह्याच्यामध्ये मी असे काही विजन्स करणार आहे की ज्याच्यामध्ये मुलांचा आणि शहरातील जे गोरगरीब आहेत त्यांच्या घराचे जे विकास करायचे आहेत त्याच्यासाठी मी पालिकेत या बाबतीत प्रश्न उपस्थित करणार आहे। काय सांगाल, कसा जनतेचा प्रतिसाद आणि काय विश्वास वाटतो? खरं तर जनता जनार्दन आहे, ते देवासारखे माझ्या पाठीशी सगळेजण उभे आहेत। सर्वांचा माझ्या संगत पाठिंबा आहे। याच्यासाठी मी प्रथमतः जनतेचेही धन्यवाद करील आणि या ह्याच्यात नक्कीच विजय आमच्या शिवसेनेचाच होणार, धनुष्यबाणाचाच होणार, एवढं नक्की सांगते। आपला मोहननगरचा जो रेसिडेन्शियल एरियाचा जो आहे MIDCच्या ह्याच्यामधला तो मी प्रथमतः मांडणार आहे, ज्याच्यामध्ये आर झोनच्या ह्याच्यातनं जो प्रश्न आहे तो मी महत्त्वाचा मांडणार आहे। तिथे 9-10 जबी में विकास कडलं आपण पाहतो थेट लॉर्डबद्ध TV आणि आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 16 या ठिकाणी आणि आज होती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची सभा। ह्या सभेला त्यांनी कशा पद्धतीने संबोधित केलं आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष आहेत, ते देखील प्रभाग क्रमांक 16चे उमेदवार आहेत। थेट त्यांच्याशी जाऊन घेऊयात। निलेश भाऊ, जय भीम, नमस्कार। काय सांगाल, कशा पद्धतीने आजच्या सभेचं नियोजन होतं, किती उमेदवार आजच्या सभेला होते आणि एकनाथ शिंदे साहेबांनी कशा पद्धतीने या सभेला संबोधित केलं? सर्वप्रथम लॉर्ड ऑफ बुद्धा या चॅनलचा मनापासून धन्यवाद देतो की आपण खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या चॅनलच्या मागं आपण व्यवस्थितरित्या खऱ्या अर्थानं आमचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या माध्यमातून चॅनलचं या ठिकाणी पहिल्यांदा अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं मावळचे लोकसभेचे खासदार आदरणीय श्रीरंग आप्पा बारणे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजची जाहीर सभा या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आली होती। खऱ्या अर्थानं
या शिंदे साहेबांचे चाहते असल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये त्याचप्रमाणे पुण्यामध्ये खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांची त्या ठिकाणी रोड शो होते. त्यानंतर त्या तिकडं खूप उशीर झाला, परंतु या ठिकाणी आपल्याला 4चा टायमिंग होता. त्या ठिकाणी शिंदे साहेब येतपर्यंत आपण आपल्याला बरेचसं मार्गदर्शन त्या ठिकाणी केले. ज्या ठिकाणी आपण सांगितलं की आपण शास्त्रीय कर असेल, पाण्याची व्यवस्था असेल, त्याचप्रमाणे अनेक रस्ते, ट्रॉफिक, त्याचप्रमाणे मेट्रो असेल, या अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सुखसुविधा येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने निश्चित होणार आहे. परंतु एकनाथजी शिंदे साहेब यांना खऱ्या अर्थानं हेलिकॉप्टरचं टेकअप 5ला होणार होतं, त्यामुळं इथं उशीर होणार होता कार्यक्रमाला. त्या अनुषंगाने साहेबांनी पुढं त्या ठिकाणी 4 सभा साहेबांच्या मुंबई, ठाणे या ठिकाणी लागल्या होत्या. वेळेच्या अभावी साहेब या ठिकाणी मुकाई चौकातूनच या ठिकाणी गेले, परंतु साहेबांनी व्हिडिओ कॉलद्वारे या ठिकाणी आपल्या जनतेला आणि आपल्या शिवसैनिकांना आणि आमचे जे 60 उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. खऱ्या अर्थाने साहेबांनी ज्या प्रकारे सांगितलं की आपला शिवसेना पक्ष ज्या ठिकाणी संघर्ष असतो त्या ठिकाणी शिवसेना पक्ष त्या ठिकाणी उभा असतो. शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाडक्या बहिणींनी ज्या योजना घेतल्या, जवळपास 80% लाडक्या बहिणी त्या ठिकाणी आपल्या सभेमध्ये उपस्थित होता आणि साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक प्रकल्प, अनेक योजना, त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांचा असेल किंवा आपल्या पालिकेच्या संदर्भात टॅक्सच्या बाबतीत असेल, तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही महानगरपालिकेमध्ये जे आराखडा, DP रस्ते असतील, अशा अनेक गोष्टी आपल्या डेव्हलपिंग करायच्या राहिल्या त्या आम्ही निश्चितच पूर्ण कारण साहेबांक नगर रचना खाते, कारण की त्याची एक ब्लूप्रिंट तयार केली जाते. त्यानंतर त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी सँक्शन केल्या जातात. त्यामध्ये रेरा प्रकल्प असतील, अशा अनेक गोष्टी की त्या साहेबांच्या माध्यमातून केल्या जातात. सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचं काम आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने करेन आणि आमचं शिवसेनेचा पॅनल ह्या 16 प्रभागामध्ये एक चांगल्या प्रकारे काम करीन आणि प्रभागाचा विकास करीन, हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. बापू कातळेंनी राष्ट्रवादीमधून डायरेक्ट पक्षप्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाने असं बोललं जातं की प्रभाग क्रमांक 16ची ताकद पुन्हा एकदा वाढली आणि शहराध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं की जे पहिले पॅनलची जी ताकद होती ती अजून डबल झाली, त्यामुळे तुमच्या विजयाकडची वाटचाल ही कशी आहे? खऱ्या अर्थानं बापूजी दिनकर कातळे खऱ्या अर्थानं ते राष्ट्रवादी पक्षातून चांगल्या प्रकारे काम करत होते. ते देखील गेल्या 7 वर्ष झालं आम्ही जर बघितलं तर आमच्या पॅनलमध्ये जवळपास 7 वर्ष झालं सर्वजण या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रभागाच्या विकासासाठी आणि आपल्या नागरिकांच्या सुखसुविधेसाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही 3 जण त्या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारचं काम करत आहे. जर आपण बघितलं त्या ठिकाणी नगरसेवकांचा कालावधी गेल्या 4 वर्षापूर्वीच त्या ठिकाणी संपला. त्याच्यामध्ये बरेचसे जे 3 नगरसेवक आहे त्यांचे बरेचसे जर कामं बघितले तर निश्चितच ते नागरिकांपर्यंत पोहोचले नाही, कोणतीही विकास कामं केली नाही. हे जर म्हणत असताना आम्ही विकास कामं केली तर निश्चित त्यांनी विकास कामं केलेली नाही. जर आपण प्राधिकरणचा एरिया तर तुमचं जर डेव्हलप करतो त्याला ते तुमचं डेव्हलपिंग म्हणू शकत नाही, त्या प्राधिकरणनी डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जे नागरिकांना ज्या गोष्टींची गरज होती, ज्यावेळेस कोविडचा काळ असेल, त्यानंतर आता रस्ते असेल, खड्डे असेल, हे बऱ्याचशा गोष्टी आपण जर बघितला त्या ठिकाणी आम्ही स्वतः उभं राहून त्या ठिकाणी मावळचे खासदार श्रींगाप्पा बारणे यांच्या निधीतून कॉन्क्रिटीकरणचे रस्ते, ओपन जिम, ह्या गोष्टी 25 वर्ष झालं आपण महानगरपालिकेमध्ये गेले. आपल्याला काय करायचं आहे, सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचं काम करायचं आहे, स्वतःचा खिसा भरण्याचं काम करायचं नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आता 15 तारखेला लोकशाहीचा उत्सव आहे, काय सांगाल? कारण आपण देखील म्हणले की हा लोकशाहीचा उत्सव मनवायचा, 100% लोकांनी मतदान केलं पाहिजे. कशा पद्धतीने तुमचं मतदारांना आव्हान असेल? माझं मतदारांना आव्हान आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला पाहिजे. जेणेकरून काय होतं, जर तुम्ही मतदान जर कमी केलं तर चुकीचा माणूस या ठिकाणी निवडून येतो आणि आपल्या ज्यांनी जे मतदान केले त्यांचं मत वाया जातं. त्याच्यामुळं आपल्याला विनंती राहील की सर्वांनी घराघरातून कोणत्याही ठिकाणी आपण सुट्टीचा या ठिकाणी चुकीचा फायदा घेऊ नये, फक्त तो मतदानासाठी वापरावं. कारण की एक दिवस तुमचं खूप महत्त्वाचं आहे, तुमचं एक मत आमच्यासाठी खूप अनमोल आहे आणि आपल्या प्रभागाच्या विकासासाठी खूप अनमोल आहे. कारण जर तुम्ही जर सुट्टी घेतली तर निश्चितच पुढचे 5 वर्ष तुम्हाला भोगावं लागेल. आणि आमच्या शिवसेना पॅनेलला आपण प्रचंड बहुमताने 15 तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून विजयी करा ही तुम्ही सर्व नागरिकांना, सर्व माता भगिनींना विनंती करतो. नक्कीच आपण पाहिलं की हे होते आपल्यासोबत शिंदे गटाचे शिवसेनेचे शहराध्यक्ष. त्यांनी सांगितले की हा लोकशाहीचा उत्सव आहे, आपण 100% मतदान केलं पाहिजे. कारण जर आपण खऱ्या अर्थाने मतदान केलं तर चांगला माणूस निवडून जाईल. कमी मतदान झालं तर पुन्हा एकदा तीच माणसं निवडून जातील की ज्यांना ह्या शहराचा, ह्या प्रभागाच्या विकासाशी घेणं देणं नाही. त्यामुळे आपण सर्वांनी ठरवा आणि हा लोकशाहीचा उत्सव आपण सर्वांनी साजरा करा आणि 100% मतदान करा. तुर्तास मी या ठिकाणी संपतो. मी विकास कडलं, कॅमेरामॅन प्रतीकसह. जय भीम.